हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो येस, काय सांगू तुम्हाला, माझा सकाळपासूनचा उत्साह म्हणजे माझ्यासाठी तरी ना आजची सकाळ म्हणजे अगदी सुवर्ण सकाळ होती. तर मग का माहितीये, तर मग आज आम्ही चाललो आहोत आपल्या शिवाजी महाराजांच्या गडावर म्हणजेच लोहगडावर. 3 वर्षापूर्वी एकदा मी लोहगडावर तशी जाऊन आलेलीच आहे, परंतु महाराजांच्या कोणत्याही गडावर कधीही जावा आणि कितीही वेळा जावा, तिथली जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना ती क्षणोक्षणी म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला तिकडे खेचून घेऊन येणारच. मग काय मस्तपैकी आज सकाळी मी लवकर उठली, म्हणजे 4:30-5 वाजता उठली. मग मला याची आयडिया होतीच की लोहगडावर म्हणजे गडावर चढल्यानंतर तिथे म्हणजे खाण्यापिण्याची काही सोय आहे नाहीये. आम्ही तिघी चाललो होतो, माझी ऑफिसची एक फ्रेंड आणि माझी पीजी मधली एक फ्रेंड, असं आम्ही तिघी मिळून तिकडे चाललो होतो. मग मी मस्तपैकी तिघींसाठी गरमागरम अशी बाजरीची भाकरी, पिठलं आणि थोडासा मसूर राईस बनवून घेतला. सर्व मग असं झटपट आवरून एकदम असं पॉझिटिव्ह वाइब्स घेऊन आम्ही मोठ्या उत्साहाने गडावर जायला निघालो. परंतु मग ते म्हणतात ना, एखादं चांगलं कार्य जेव्हा आपण करायला जातो तेव्हा अडथळा हा येतोच. सो मग सेम आमच्या बाबतीमध्येही अगदी तसंच झालं. खरं तर मग झालं असं, तर एक ॲप होतं पुणे लोकल ॲप. तर मग मी काय केलं, त्याच्यावरती चेक केलं तर मला असं दिसलं की सकाळी 6ची एक लोणावळ्यासाठी ट्रेन आहे, त्यानंतर मग एक 8:05ची ट्रेन आहे. आणि माझ्या एका फ्रेंडने पण चेक केलं तर तिलाही सेम तसंच दिसलं. आम्ही विचार केला की एवढं सकाळी म्हणजे 6च्या लोकलने जाण्याऐवजी आपण एक काम करूया, 8:05च्या लोकलने जाऊया, जे की पुणे स्टेशनवरून असते. परंतु मग तिथे गेल्यावर असं समजलं की 8:05ची अशी कोणती लोणावळा लोकल आहेच नाहीये. म्हणजे पुणे स्टेशनवरून डिरेक्ट आता 9:57 म्हणजे 9:57ची लोणावळा लोकल आहे. मग काय झाला तिथेच आमचा पचका. त्यातल्या त्यात मग तिथे आम्हाला अति हुशार असे एक स्टेशन मास्तर दिसले. आम्हाला वाटलं आता स्टेशन मास्तर म्हणजे यांना आयडिया असेल की म्हणजे इथून किती वाजताची ट्रेन वगैरे आहे नंतरची. मग काय ते स्टेशन मास्तर आम्हाला म्हणाले, तुम्ही शिवाजीनगरला जावा, शिवाजीनगरवरून तुम्हाला 9:30ची एक लोकल मिळेल लोणावळा. परंतु मग तिथे गेल्यावरही समजलं की अशी कोणतीच 9:30ची म्हणजे शिवाजीनगरवरून ते लोणावळा जायला अशी कोणतीच लोकल नाहीये. मग काय पुन्हा एकदा तिथे आमचा पचका झाला. मग तिथे स्टेशनच्या बाहेर काही बस ड्रायव्हर होते, तर बस ड्रायव्हरकडे इन्क्वायरी केली तर बस ड्रायव्हरचं असं म्हणणं होतं की निगडीला जावं लागेल आम्हाला, म्हणजे निगडीवरून आम्हाला बस मिळते. आता मग काय तिथून आम्हाला निगडीला जायला देखील शिवाजीनगरवरून थोडासा टाइम लागणारच होता. त्यानंतर मग बसमध्ये 1-1.5 तास लागणार होता. मग आम्ही विचार केला की आता एवढी धावपळ करण्यापेक्षा, एवढी दगदग स्वतःची करून घेण्यापेक्षा आपण इथेच थांबूया. आणि मग जी पुणे स्टेशनवरून 9:57ची जी लोणावळा लोकल सुटणारी आहे, जी की शिवाजीनगरला 10:01 येते, ती लोकल आपण पकडूया. असं खरं बघायला गेलं तर या चुकी देखील आमचीच होती की म्हणजे आम्हीच व्यवस्थित नीट योग्य ठिकाणी असं टाइम टेबल वगैरे असं बघायला पाहिजे होतं आणि मग त्यानंतरच घरातून निघायला पाहिजे होतं. असो कोई नाही, बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बातें तर होती रहती है. काहीही असो, फायनली मग आम्ही मळवली स्टेशनला उतरलोच. मळवली रेल्वे स्टेशनला आणि इथे मग 3 भाजे केव्स, विसापूर फोर्ट आणि लोहगड फोर्ट. तर आम्हाला जायचं आहे लोहगडला. किती लोक आहे तुम्ही? सो फ्रेंड, फायनली आम्ही उतरलो आहोत मळवली स्टेशनला, जे मावळ तालुक्यामध्ये. तर मग ॲक्च्युली आम्ही ऑटोचे चार्जेस विचारायला गेलो तर तिथे आम्हाला ऑटोवाले 500 रुपये बोलत आहेत. म्हणजे 500 रुपये गडापर्यंत ते, नाहीतर मग जर गडाच्या पायथ्याशी जायचं असेल तर मग 300 रुपये बोलत आहेत. आणि इथून 5 किलोमीटर आहे. मळवली स्टेशनपासून ते लोहगड फोर्ट हा 5.50 किलोमीटर होता, म्हणजेच जवळजवळ 6 किलोमीटर लांब होता. मग काय आता तिथल्या ऑटोवाल्यांचं असं बोलणं होतं की ट्रेकिंग पॉईंटपर्यंत ते 300 रुपये घेतील आमचे, आणि जर गडाच्या पायथ्यापर्यंत जायचं असेल मग ते टोटल 500 रुपये घेतील. खरं तर आम्ही घरातून याच हेतूने निघालो होतो की आम्ही ट्रेकिंग म्हणजे आम्ही चालतच गड आम्हाला सर करायचा आहे, गडापर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. म्हणजे त्यावेळी तरी आम्हाला ऑटोने जाणं वर्थ नाही वाटलं. मग फायनली आम्ही डिसाईड केलं की आम्ही म्हणजे आम्हाला गड चढूनच जायचं होतं. आम्हाला काही असं टॅक्सी किंवा रिक्षाने जायचं नाही आहे, म्हणून मग आम्ही विचार केला मळवली स्टेशनपासून ते गडापर्यंत आम्ही बाय वॉकच जाणार आहोत. तर लेट्स सी, बघूया 5 किलोमीटर हे आणि त्यानंतर मग गडावरचं वेगळं अंतर. तर आम्हाला जमते का बघूया, किती वेळ लागतो. आता 11:30 वाजलेत सकाळचे. आता मग गडावर पोहोचेपर्यंत आम्हाला नक्की किती टाईम लागतोय ते आता आपल्याला गड चढल्यावरच कळणार आहे. हम 1 किलोमीटर तो चले कि नहीं चले? 1 किलोमीटर तो 500 भी नहीं होगा. हाँ ना, नहीं चले होंगे रे. अभी 20 मिनट हो गए, तो 20 मिनट में हम 1 किलोमीटर चल ही सकते. हम मैराथन में, हम दोनों मैराथन में गए थे भागने के लिए. 5 किलोमीटर मैराथन. हाँ, मग तो हम चल तो सकते, भाग सकते, तो चल नहीं सकते. एक नाही ग, हे नाही एवढं नव्हता मॅक्झिमम.
1 किलोमीटर चालल्यानंतर मग आम्ही एके ठिकाणी म्हणजे पाणी पिण्यासाठी थांबलो. म्हणजे थंड पाण्याचं एक शॉप होतं, तर मग तिथून आम्ही एक थंड पाण्याची बॉटल घेतली. मग काय पाणी पित असताना माझी नजर सूर्यासारखं तेज असणाऱ्या एका व्यक्तिमत्वाकडे गेली आणि तेच म्हणजे आपले शिवाजी महाराज. मग आम्ही 2 मिनिटं तिथे थांबलो, महाराजांचं दर्शन घेतलं. मग काय थोडंसं चालल्यानंतर डगमगणाऱ्या आमच्या पावलांना एक वेगळंच बळ मिळालं. अंदर से भी है ना, चलो करते ये भाजे के यहाँ पे आए हम, भाजे. हा चल, आहे तिथे स्वच्छतागृह लिहिलंय, मेन्शन केले असेल मग. भाजे धबधबा येते. हा ते भाजे केऊज मला वाटतं इथूनच रस्ता असणार आहे जायला आपल्याला. चलो ते पण तिथे आहे, तिकडून रस्ता आहे. आठवलं आता मला आठवलं. भाजलेली ते पायरे बघितल्यावर आता आठवलं. हां येताना मग जाऊया. अभी 3.7 किलोमीटर और बचा है. तो क्लिक करती जा रही है. कितना अच्छा एनवायरमेंट ना. यस मेरा फेस से भी अच्छा है ना. पास ये है कि कोई चल रहा है. हाँ दूर जाना है हमें. पुढे घाटवर रस्ता, घडामोडी वळणं. इतनी ऊपर तक हमें चल के जाना है. लेकिन मुझको ऐसा लगता है कि अपने को ये डिस्टेंस तो कवर कर लेना चाहिए था. किससे? ऑटो से? हाँ हाँ ये वाला डिस्टेंस कवर कर लेना चाहिए था. तो सही बना के रखा है इधर. यहाँ पे सब पार्किंग की भी जगह है. कैंपिंग से. विसापुरी वाटते त्या साइडला ग. वो सामने वहाँ पे विसापुरी और यहाँ पे लोहगढ़ कुछ तो है वैसे. ये लग रहा है कि यहाँ से कैंपेन वगैरह सगळं है ना इथे. बट ये सब खाली क्यों दिख रहे हैं? यहाँ पे कोई है नहीं क्या? जाकर डुबकी मारे क्या? ना के चला गया. आहे ना तो बऱ्यापैकी खायचे ऑप्शन झाले ना कुठे? इथे. हां पण सगळं बंद दिसतंय का? चालू दिसतंय का तुला काय? मला वाटतं संध्याकाळच्या टायमाला चालू होत असेल. हां तिथे आहे. अगं शनिवार रविवार मग थोडंफार तरी आहे. आम्ही शनिवार रविवार सोडून आलो होतो माहिती, काहीच नव्हतं, पाणी सुद्धा नाही. हां लॉकडाऊनच्या आधी आला असेल. पुणे के रास्ते तो थोड़ा अंदर है ना रे, इसलिए पूरी शांति है पूरी. ऐसे लग रहा है सिर्फ हम तीनों ही चल रहे हैं. आजू बाजू में कोई नहीं है. ये कुछ तो आ रहा है, ध्यान दो. पीछे से आ रहा है, मुझे लगा आगे से भी आ रहा है. ऊपर चढ़ रहे कि नीचे आ रहे मुझे समझ में नहीं आ रहा. कहाँ बाप रे. हाँ चढ़ है एकदम. काले नीले पीले हो गए हम लोग. कडाक्याचं ऊन पडलं होतं, पण त्यातल्या त्यात ना खूप छान अशी थंडगार हवा देखील होती, म्हणून जरा चालायला आम्हाला थोडंसं बळ येत होतं. परंतु मग आम्ही ना प्रत्येक ठिकाणी थोडंसं थांबत असं जात होतं, कारण आपल्याला एवढी चालायची सवय नसते ना. आणि आजूबाजूचा परिसर, आजूबाजूचे रस्ते तुम्ही बघू शकता की किती असे ओसाड पडलेले आहेत, म्हणजे कोणी देखील नाहीये तिथे. चालताना असं वाटत होतं की फक्त त्या रस्त्यांवरून आम्ही तिघीच चालत आहोत. तरी हवा आहे मध्ये मध्ये, म्हणून आपल्याला एवढं काही वाटत नाहीये. हवा नसती ना 12:30 आपण थांबत जातोय ना ग, टाइमपास करत. आता खरं तर 3 ते 3.5 किलोमीटरपेक्षा जास्त आम्ही तिघी म्हणजे बाय वॉक आलो होतो, चालत आलो होतो. त्याच्यानंतर मग रस्ता थोडा अवघडच होतोय असं आम्हाला तिघींनाही वाटायला लागलं. त्यात मग आजूबाजूला देखील जास्त कोणी नव्हतं, म्हणजे पाठीपुढेही बरोबर चालताना वगैरे असं कोणी नव्हतं. म्हणून मग आम्ही विचार केला की आता ऑटोच करूया. म्हणजे लकीली तिथे एक ऑटो उभी होती, म्हणून मग आम्ही ऑटोने जायचा विचार केला. एक काम कर सांगा बघा, काय तुम्हाला येऊन जाऊन 500 रुपयात रिटर्न करतो ना स्टेशनला. म्हणजे आमच्या अजून प्लॅन आताचे 200 पण त्याच्यातच, म्हणजे आता 300 रुपयात रिटर्न तुम्हाला स्टेशनला सोडतो.
अरे मेरी बुआ का मेरे मजा आली असते. पुण्यावरूनच आलो असतो. नाही पॉसिबल ही नहीं था स्नेहा. वहाँ जहाँ तक अपन आए ना वहाँ तक भी खरं तर ना म्हणजे 3-3.5 किलोमीटरपर्यंत आम्हाला काहीच नाही वाटलं, परंतु नंतर ना असे जे चढ जे असे रस्ते असतात म्हणजे वळणाचे तसे स्टार्ट झाले होते. आणि मग कडाक्याच्या उन्हामुळे आम्हाला म्हणजे ऑलरेडी खरंच खूप थकवा लागत होता. त्यानंतर मग आम्हाला तिघींना असंही वाटलं की बहुतेक आम्हाला हे 2-2.5 किलोमीटर कव्हर करायला म्हणजे भरपूर टाईम लागेल. मग आम्ही जास्त विचार न करता सरळ तिथे एक ऑटो आम्हाला उभी दिसली आणि मग आम्ही ऑटोने गडाच्या पायथ्याशी जायचा विचार केला. आणि मग आम्ही आता फायनली गडाच्या पायथ्याशी आलो आहोत. नहीं है रुकने वाला नहीं है, वो जाने वाला है. जाऊ दे ना, त्यांचं कामच येते, त्यांचा धंदा येतो. बोलायला लागले ना तिथे अडकलं तेव्हा पण जाऊ इथे मग आल्यानंतर कैरी घेत असताना इथल्या एका काकींशी बोलताना समजलं, म्हणजे त्या काकी सांगत होत्या इथली पहिल्याची जी काही स्टोरी होती त्या सांगत होत्या की इथे आधी म्हणजे रस्ते वगैरे असं काहीच नव्हतं. गडाच्या आजूबाजूला एक छोटंसं असं गाव वसलेलं आहे. मग तिथे जे काकी वगैरे जे लोक राहतात ते इथे असं म्हणजे छोटा मोठा असं हे बिझनेस करतात, कैरी वगैरे किंवा उसाचा रस, बर्फाचा गोळा वगैरे विकायचं गडाच्या पायथ्याशी. तेव्हा मग त्या सांगायच्या की इथून ते मळवली स्टेशन म्हणजे 6 किलोमीटरचं जे काही अंतर आहे ते त्या पायी चालत जायचे आणि पायी चालत यायची. आणि फक्त रिकामं नाही तर येताना कधी कधी त्यांच्याकडे म्हणजे खूप सारं असं वजन म्हणजे ओझं देखील असायचं. तरी देखील त्या थकायच्या नाहीत, कारण म्हणजे त्या लोकांना त्यांचं ते रोजचा प्रवास झाला होता, त्यामुळे मग ती सवय झाली होती. आणि मग आता छान असे रस्ते झाल्यामुळे म्हणजे आता 2 व्हीलरने किंवा म्हणजे बहुतेक अशा वाहतुकीच्या सोयी तिथे झाल्यामुळे त्यांना आता पहिल्यासारखं असं म्हणजे एवढा त्रास होत नाही. पण खरंच मानलं पाहिजे इथल्या स्त्रियांना किंवा इथल्या लोकांना म्हणजे एवढं किलोमीटर चालत येणं चालत जाणं खरं सोपं नाहीये. त्यात थंडी पावसाळा वगैरे असेल तर खरंच काही वाटत नसेल, परंतु जेव्हा उन्हाळा असतो असं कडाक्याच्या उन्हात चालणं वगैरे म्हणजे खरंच सल्यूट आहे त्यांना. आता मग इथे या गडाच्या पायथ्याशी ज्या काही 250 ते 300 पायऱ्या आहेत त्या चढून आम्ही आता फायनली वर जाणार होतो. एक सेकंड. थकलो आम्ही. तरी आम्ही मधून रिक्षा केलेली. हां अजून खूप चढायचं आपल्याला, खूप पायऱ्या चढायच्या आहेत. अर्ध्या रस्त्यापर्यंत येईपर्यंतच आमची हवा टाईट झाली आहे. चल गडावर येताना मग इथे 15 वर्षावरील लोकांसाठी 25 रुपये म्हणजे भारतीयांसाठी 25 रुपये आणि जे काही भारतीय नाही आहेत त्यांच्यासाठी 300 रुपये असं इथे तिकीट काढावं लागतं. आपले शिवाजी महाराजांनी जेव्हा कल्याण भिवंडी हा परिसर जेव्हा जिंकून घेतला होता त्याच वेळेस मग त्यांनी विसापूर आणि लोहगड हा आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतला होता. चलो स्नेहा बाबा प्लीज. धूप है ना, धूप की वजह से वो पूरा व्यू ऐसे कैप्चर नहीं हो रहा है. पाणी बघ ना अजून. अरे ते संध्याकाळच्या टायमाला अजून छान वाटते इव्हनिंग के टाइम पे. और है वीडियो में दिखाते थे पूरा ऐसे वो प्लेन स्ट्रेट चल के जाना है, बीच में वैसा ऊपर और है. बापरे एवढ्या वर जायचंय.
गणेश दरवाजा. नाही नको, अरे मला खायला नको ग, काय मला असं पटकन. 3420 फूट असा हा एक गिरिदुर्ग आहे. जसे गणेश दरवाजा. हो मी व्हिडिओ काढते. गणेश दरवाजा हा फर्स्ट दरवाजा आहे. गणेश दरवाजा हा किल्ल्याचा प्रथम दरवाजा असून त्याच्या कमानीच्या दोन्ही बाजूस गणेश प्रतिमा आहे. तसेच अधिस्कंधावर कमळाकृती अंकित आहे दोन्ही ठिकाणी. हां बरोबर. गणेश मंदिर आणि 2 कमळ. तो बच्चों को लेके आए और वो उसने लिया है, लेडी ने लिया है अभी. हाँ मैं वीडियो घेते तोपर्यंत. ऐसे ही रहती हूँ. तू मध्ये देतेस माझ्या फोटोच्या, काढून घे व्हिडिओ. मी साईडला थांबते. रुको, तोफा पण आहेत. कोणीतरी गरजेला देते. आणि आमच्या मागे शिवाजी. हाँ स्टैंड में रहेगा नहीं, वो नीचे गिर जाएगा हवे से. नेट ग, अगर नेट चालू असल्यावरती पण सगळी बॅटरी पटपट संपते ना. एक नारायण दरवाजा, वो गणेश दरवाजा था, अब ये नारायण दरवाजा है. नारायण दरवाजा हा नारायण फडणवीस यांनी बांधला होता. तिथे एक भुयार आहे जिथे पहिल्याच्या काळामध्ये भात आणि नाचणी साठवून ठेवण्यात येईल. हाँ और ये देख ना कैसे कैसे अभी स्टेयर्स है. ये तो कुछ तो बोल रहा है शिवाजी महाराज का. धान्य कोटी, मतलब वो लोग यहाँ पे पूरा वो अनाज का स्टोर करते थे. अभी देख पानी है और ये पानी ना, और ये हाँ आता है, ये पानी पूरा ठंडा रहता है. किती खाली आहे ना. अरे आवाज घूम रही है ना. जय भवानी जय शिवाजी. आसमानीच्या सुलतानीला जवाब देती जीवा. स्नेहा एक आके देख ना. सोच ना इतने ऊपर कैसे पानी आता होगा. कहीं तो स्रोत होगा उसका आने का, ये तो है. हाँ अभी ये टाइम पे समर सीजन में इतना सारा पानी है. अभी तो स्टार्ट ही हुआ है. हाँ
आणि त्यांची खाणं पिणं आपलं खाणं पिणं तसं थोडी आहे. हाँ ऐसे 4 है. गणेश दरवाजा, नारायण दरवाजा. अब ये कौन सा पता नहीं. अरे नहीं वीडियो ले रही हूँ इसलिए खड़ी हुई. ये हनुमान दरवाजा ना. हनुमान दरवाजा. हनुमान दरवाजा हा सर्वात प्राचीन असा दरवाजा आहे. चलो चलो चलो. ये देखो वो लोग देखना कहाँ पे है. वो पुलिस है. पुलिस वाले घूम रहे देखो. दिख रहे. जाने नहीं देंगे. रिस्की है ना ये जगह भी सब. देखो नीचे से सैया नीचे से हम आए. यहाँ से दिख रहे शॉप सारे. वहाँ से हम लोग आए. अश्विनी बापरे इतना नीचे से हम लोग आए हैं. महादरवाजा. थर्ड कौन सा था. हनुमान दरवाजा था ना. और ये महादरवाजा. अब ये लास्ट दरवाजा. सारे दरवाजे हमने कवर कर लिए. हा गडाचा मुख्य दरवाजा आहे आणि हा दरवाजा देखील नाना फडणवीस यांनीच बांधलेला आहे. दरवाजा भी खत्म हो गया पीछे. नाही होणार 3 वाजेपर्यंत. ए भाई इथे अजून कोणी दिसत का नाहीये. हां फोटो काढायचं. CCTVच्या निरीक्षणाखाली आहोत. सभागृह कॉन्फ्रेंस हॉल. देखिए कॉन्फ्रेंस हॉल था यहाँ पे उस टाइम का. कुठे म्युझियम. पाणी आटलेलं असते. आगे है थोड़ा सा और. महादेव टेम्पल, त्र्यंबक तलाव, 16 कोणी तलाव, विंचूकडा. अरे वहाँ पे ना सुनो ना वहाँ पे जो बहुत ठंडा ठंडा पानी था कुएं में. मज़ा आया था उस टाइम पे भी. सांभाळू ना. हां हे त्र्यंबक तलाव ना. त्र्यंबकर टँक. एक तर पोहायला पण नाहीत मला तर. साइड हमको आने दो. साइड कितना पानी है देख नीचे सब. तो ठंडक.
चढ़ेंगे। क्या हुआ? नहीं नहीं हो रहा है? चढ़ने नहीं हो रहा है हमें? हाथ पकड़ पकड़ के चढ़ना पड़ेगा। हवा आ रही है ना। ये देखो, ये इसलिए बोल रही हूँ। हमने ऐसे ही किया था कुठे पण. तिथे तिथे झडप सावली. हाँ म्हणून बोली तिथे ग. अशी असेल पटकन किधर खाऊया. किधर ये सामने वाला पेड़. उसके साइड में क्या चलो हाँ, फिर वहीं हाँ. बैठते चल. क्योंकि और कहीं जगह ही नहीं है ना रे, इसलिए. वो वाली भी जगह अच्छी थी जहाँ पर अपन सोचे थे ना. हाँ, बट ऐसे आराम से नहीं बैठने होता, सब निकाल के खाने के लिए नहीं होता. जैसे यहाँ पे थोड़ा बहुत है ना. सॅनिटायझर पण नाही आणलं. खाता नाही आलं तर झालं. वारा ऐसे हवा ऐसे खाते टाइम आहे. आधी मिट्टी खा लेंगे. नहीं नहीं. नहीं नहीं स्नेहा नहीं. आगे नहीं जा रही हूँ मैं यही हूँ. नॉर्मल जेवणाचं घे आपल्या नको. अच्छा. गरम गरम से पैक किया है, सुबह उठ के सब बनाया है. ऐसे डालू क्या? लोहा गढ़ फोड़ करके. हाँ, कैसे गरम गरम भरी थी तो कैसे होगी. इसको थोड़ा और चौड़ा करती हूँ. पीछे रखती हूँ और खाना आता है. पत्ता तो बड़ा नीचे. सारे बस. ना थांबली जेव्हा सगळं काढेल ना तेव्हा कर. वाव, अच्छा हुआ तूने स्वीट लाया यार, ये तो मैंने चाहिए था खाने के बाद. मसूर राईस, पिठलं आणि याची बाजरीची भाकरी. गडावर बसून झणझणीत असं झुणका खायची मजाच वेगळी आहे. तुला मराठी नाही समजलं. अच्छा लग रहा है क्या? तुम कब से हो पुणे में? तो मतलब महाराष्ट्र में अभी 2-3 महीने से. सो गाईज, मग फायनली आता आम्ही जेवण करून गडावरून आम्ही निघतोय. कारण आम्हाला थोडा अजून असं बघायला गेलं तर हा गड खूप मोठा आहे आणि आम्ही आता जास्त काही फिरत नाही कारण खूप ऊन पण आहे. आणि त्यात आता आम्ही मस्तपैकी झुणका भाकरी वगैरे खाल्ले, त्यामुळे आमचं पोट देखील भरलेलं आहे. त्यामुळे आता काही चालण्याची कॅपॅसिटी आमच्यामध्ये नाही आहे. त्यामुळे मग आम्ही सर्वांनी असं डिसिजन घेतलं की आता आपण सर्व रिटर्न जाऊया. आणि कारण खरंच खूप कडाक्याचं ऊन पडले, त्यातल्या त्यात नशीब की हवा वगैरे इथे आहे. तो मग गाईज, महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या लोहगडाला आयुष्यात एकदा तरी नक्की भेट दिलीच पाहिजे. खरंच सुख म्हणजे काय असतं ना, ते आपल्याला महाराजांच्या गडावर आल्यावरच माहीत पडतं. गडावर चालताना जेव्हा आपण एक एक पाऊल ठेवतो ना, तेव्हा मग ते पाऊल ठेवताना म्हणजे हीच गोष्ट लक्षात येते की हे जे स्वराज्य आहे, ही जी आझादी आज आपण जगतो, ही आपल्याला सहज मिळालेली नाही आहे. महाराजांच्या प्रत्येक मावळ्याने गड स्वराज्यामध्ये सामील करून घ्यायला, त्या गडाचं संरक्षण करायला आपल्या रक्ताचं पाणी केलंय. झालंय. म्हणजे आम्ही आता पूर्ण गड वगैरे तर नाही फिरू शकलो कारण आमच्यामध्ये तेवढी एनर्जीच नाही आहे. माहीत नाही की पहिल्याचे लोक कसे म्हणजे एवढे खालपासून वरपर्यंत गड चढत असतील, एवढी एनर्जी ते कुठून असतील. खरंच सलाम आहे त्यांच्या दिल आणि पॉवरला. आम्ही थोडंसंच म्हणजे आम्ही इव्हन 2.3 किलोमीटरपर्यंत आम्ही चाललो असू, पण त्यानंतर काही आमची कारण वळणावळणाचे रस्ते, सरळ रस्ते असले ना तर काहीच नसतं वाटलं म्हणजे चढायला. आणि आता ही पायऱ्या वगैरे असं बघायला गेलं तर हे म्हणजे एवढा पण काही पायऱ्या वगैरे नाही, कॉम्प्लिकेटेड नाही आहे चढायला. परंतु आपल्याला सवय नसल्यामुळे आपल्याला थोडं ते डिफिकल्ट वाटते. परंतु एक आहे, गड फिरत असताना एका गोष्टीचं म्हणजे खूप कुतूहल वाटतं की आपल्या महाराजांचं मॅनेजमेंट हे किती पॉवरफुल आणि किती मस्त असेल. म्हणजे आजच्या मोठमोठ्या इंजिनियर पुढे सगळं म्हणजे फेल आहे ते. कारण जर इथली पाहायला गेलो आपण धान्याची कोठारं, पाणी साठवायचं जी काही जागा आहे ते इतक्या म्हणजे प्रॉपर पद्धतीने सगळं ते मॅनेज करून काम केलेलं आहे ना की म्हणजे आजच्या काळामध्ये त्या गोष्टी असतं म्हणजे असं बिलीवच होत नाही. म्हणजे खरंच महाराजांचं मॅनेजमेंट हे खूप खूप छान होतं. म्हणजे जेव्हा जेव्हा कधी मी महाराजांच्या एखाद्या गडावर येते ना, तेव्हा मला काही क्षणासाठी ना नक्की वाटतं, काश देवा अशी काहीतरी जादू व्हावी ना, फक्त
काही क्षणासाठी का होईना पण आपल्याला महाराजांचं दर्शन व्हावं, तर 2 मिनिटासाठी का होईना परंतु महाराजांच्या चरणावर नतमस्तक व्हायला मिळावं. नतमस्तक होत असताना महाराजांना सांगावं की महाराज तुमचे खरंच किती उपकार आहे तो आमच्यावर. महाराजांना हेच सांगायचंय, महाराजांकडे हेच मागायचंय की महाराज आम्हाला इतकी समज, इतका आशीर्वाद नक्की द्या की रक्ताचं पाणी करून, खून पसीना एक करून तुम्ही जे काही आमच्यासाठी, आमच्या संरक्षणासाठी हे जे काही गड किल्ले जिंकलेले आहेत ना, त्या सर्व गड किल्ल्यांचा असा शेवटपर्यंत आम्हाला देखील सांभाळ करता यावा. गडांच्या स्वरूपामध्ये जो काही आपल्या महाराजांचा आशीर्वाद आपल्याला मिळतोय तोच आशीर्वाद, तसाच आशीर्वाद आपल्या पुढच्या पिढीला देखील घेता यावा. महाराजांच्या कृपेने आयतं मिळालेलं आपल्याला हे स्वराज्य आहे, मग ते स्वराज्य आपल्याला टिकवता यावं त्याची जाणीव राहावी. आय होप फ्रेंड्स तुम्हा सर्वांना आपल्या महाराजांचा हा गड म्हणजेच लोहगडाचा हा जो काही व्लॉग आहे तो नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट अशाच एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि जय शिवराय.